सीमारेषेच्या बाहेर रवाना, चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीनं विनीतनं खातं खोललं आणि संघाचं या ठिकाणी खातं खोललेलं आहे. श्री गणेशा झालाय. ही इज ऑफ द मार्क. विनीत पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर पुन्हा एकदा ऑन साइड ऑन ड्राइव्ह. जबरदस्त फटकेबाजी. पाठोपाठ आलेला हा दुसरा सुंदर फटका, चौकार. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार येत आहेत आणि क्वार्टर फायनलच्या मॅचचा श्री गणेश अगदी सुंदर केलाय. विनीत परबच्या बॅटमधून आलेले हे 2 चौकार. धावफलक वेगानं पुढे चाललंय. पुढचा चेंडू यावेळेस खेळलाय त्या ठिकाणी मिड ऑफचा फिल्डर ऍक्शन मध्ये येतोय, चेंडूला अडवतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. चेंडूला स्टॉप करण्यात यशस्वी आणि कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येत नाही. बॉलर विवेक यादव, पहिल्या षटकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. फिरकीचं आक्रमण अगदी सुरुवातीलाच. यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवे, झेलची संधी आणि विनीत परबला माघारी पाठवण्यास सुयश मिळालेलं आहे. 2 चौकारानंतर या ठिकाणी केलंय कमबॅक. विकेट मिळाली विनीत परबची. पहिला गडी बाद. पहिलं षटक या ठिकाणी चालू असताना सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार, त्यानंतर विनीतला माघारी पाठवलंय. विकेट मिळाली. 8 आकड्यावरती या चेंडूवरती पहा, इनसाइड आउट खेळलाय. जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येऊन अडवण्याचा प्रयत्न जरूर करतील, मात्र त्यांची दमछाक करणारा हा फटका. 4 धावांसाठी चौकार. वंश गायकर मैदानात बॅटिंग करण्यासाठी आलाय. सुंदर फटका येतो त्याच्या बॅटमधनं. युवा यंगस्टर खेळाडू आहे आणि संघासाठी आणि स्वतःसाठी या ठिकाणी चांगली कामगिरी पार पाडायला सुरुवात केली. पहिला चौकार त्याच्या बॅटमधनं येतोय. एकंदरीत या षटकातील 3रा चौकार. इथं पहा, रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. फुलटो चेंडू होता आणि सरळ भिरकावलाय सीमारेषेच्या दिशेनं. अजून एक दमदार स्ट्रोक, चौकार. षटक पहिलं संपलं. संमिश्र राहिलं. 1 विकेट आली आणि त्यामध्ये आल्या त्या तब्बल 16 धावा, 16. बरोबर 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. चला स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीत कुणालाही या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. सूचना लक्षात घ्या. आयोजन कमिटीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देत आहोत. बरोबर पहिल्या 4 मिनिटांमध्ये आपलं पहिलं षटक कंप्लीट झालेलं आहे. वेळेची काळजी घ्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल या ठिकाणी जोडल्या त्या 16 धावा. 2 चेंडू चांगले आले. उर्वरित 4 चेंडूंवरती तब्बल 4 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर दर्जेदार आणि आक्रमक सुरुवात या ठिकाणी करून दिली आहे. सलामीची जोडी आपण पाहिलं तर विनीत परब आणि धनंजय पाटील ही जोडी आली होती. विनीत परबनं 2 चौकार ठोकले, आश्वासन दिलं आणि त्यानंतर त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. त्याच्या जागेवरती आलेला गायकर त्यानं सुद्धा 2 सलगचे चौकार ठोकले आणि निश्चितच धावफलकाला पुढे घेऊन गेलाय 16 या आकड्यावरती. 2 षटकं संपलेली आहेत. 16 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 ला 1 षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात 16 धावा. गोलंदाजी मार्क वरती विनायक पुळस्कर
वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू लाऊड अपील करताय त्या ठिकाणी, मात्र लेग बिफोरची विकेट आपल्या इथं नाहीये. या अनुषंगाने आपण पाहाल तर हा चेंडू निर्धाव स्वरूपात इथं संपन्न होताना पाहायला मिळतोय. पहिलाच डॉट. दुसऱ्या षटकाला सुरुवात. विनायक पळसकर गोलंदाजी मार्गवरती. पहिला डॉट. अष्टपैलू खेळाडू आहे. विनायक पळसकर गोलंदाजी मार्गवरती. इथं चांगला चेंडू. पहिला डॉट, त्यानंतर हा सुद्धा डॉट आहे. दुसरा निर्धाव येतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना विनायक पळसकर. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिल्या त्या 16 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली विनायकनं. हा चेंडू विनायकचा चांगला चेंडू होता, मात्र विकेटच्या मागे त्या ठिकाणी चूक केली. फिल्डरनं चूक केली, विकेट किपरनं सुद्धा चूक केली. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग स्टॉपला. 22चा चौकार. सलगचा तिसरा डॉट येतोय विनायक पळसकरच्या माध्यमातून, मात्र त्या ठिकाणी आपण पाहाल तर विकेट किपरनं थोडीशी चूक केली. कलेक्शन झालं नाही चेंडूचं आणि तब्बल 4 धावा या ठिकाणी नाहक खर्च होत आहेत. स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज विनायक पळसकर. राईट मोर द विकेट. स्ट्राईक वरती धनंजय पाटील. या ठिकाणी पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळलाय त्या चेंडूवरती. अंपायर डिसिजन नो बॉल, नो प्लस 3 अशा 4 धावा इथं सुद्धा येतील. चला, पंचांचा डिसिजन जो आहे तो अंतिम असेल मित्रांनो. नो प्लस 3 अशा 4 धावा येत आहेत. स्कोर कार्ड फ्रीट असेल. चला, वेळ काउंटडाऊन होतोय. आपण वेळेची काळजी घेणं सर्वांना बंधनकारक आहे. चला, सामना चालू करायचा आहे. फ्रीटचा हा चेंडू असेल. गोलंदाज गोलंदाजीसाठी या ठिकाणी यश. या चेंडूवरती आडव्या बॅटचा फटका. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी पकडून फेक करेल. तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट झाल्या. दोन धावा इथं कंप्लीट करतायत यश. राईट मोर द विकेट. इथं खेळल्या फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन. फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
चला 10 मिनिटं झालेली आहेत सामना चालू होऊन. तब्बल 31 धावा इथपर्यंत आपण पाहताय तर जोडल्यात. इथून अजून किती धावा जमतील आपल्याला पाहायचं. इथं सिंगल कंप्लीट, दुसरा धाब्याचा प्रयत्न आणि तो सुद्धा या ठिकाणी यशस्वी केलाय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक या ठिकाणी संपन्न होतोय. 2 षटकांच्या अंती स्कोर कार्ड वरती तब्बल जोडल्यात त्या 33 धावा. 33 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावा. चला स्पीडअप करा. आपण 11 मिनिटं खर्च केलेली आहेत. उर्वरित 9 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं टाकायची आहेत. वेळ पाळणं सर्वांसाठी गरजेचं बंधनकारक असणार आहे. आयोजन कमिटीचा हा स्ट्रिक्ट रूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. थर्टी थ्री. तेहतीस धावा. चला स्पीडअप करा. आपण जास्त वेळ इथं घेऊ नका. 2 षटकांमध्ये 33 धावा. ऑफिशियल टीम या ठिकाणी 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल आपण पाहताय तर विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव येतोय. बॉलर श्रेयस देसाई गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. बॅटिंग करत असताना धनंजय पाटील स्ट्राईक वरती. सलामीचा फलंदाज अजूनही बॅटिंग करतायत. 33 धावा. इथं सुद्धा चांगला चेंडू ऑफस्टंप वरती खेळवलं जातंय. ऑफस्टिकच्या बाहेर पिच करतायत. थोडंसं आतमध्ये घेत आहेत श्रेयस देसाई. चांगल्या पद्धतीनं सुरुवात केली या षटकाची. सलगचे 2 डॉट येत आहेत आणि निश्चित त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतीये. राईट अमोर द विकेट. नेक्स्ट बॉल. धनंजय पाटील स्ट्राईक वरती खेळतायत. वन मोर व्हेरी गुड डिलिव्हरी. ब्युटिफुल बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त टप्पा. थोडंसं आतमध्ये घेत असताना रिव्हर्स स्विंग पाहायला मिळतोय. श्रेयस देसाई राईट अमोर द विकेट. 3 चेंडू सलगचे डॉट येत आहेत. स्कोर कार्डला नक्कीच एक स्वल्पविराम देण्याचं काम त्यानं केलंय. 2 षटकात तब्बल 33 धावा होत्या. सलगचा 4था डॉट. टिपिकल ऑफ कटर गोलंदाजी पाहायला मिळतीये. सलगचा 4था निर्धाव येतोय आणि संघासाठी काय दर्जेदार कामगिरी या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतोय. श्रेयस देसाई उजव्या हाताचा गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूनं या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अजून एकदा तयार होतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. आजचा सुद्धा यावेळेस सुद्धा चांगला चेंडू. जागेवरनं खेळतायत. स्टेप आउट निश्चितच होत नाहीयेत. फुटवर कुठल्याही प्रकारचं नाही. बदल आलित्य नव्हतं. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. 5वा डॉट येतोय. जबरदस्त गोलंदाजी. श्रेयस देसाई सलगचे 5 डॉट. महत्वाची मॅच आहे. क्वालिफायरचा सामना आहे. क्वार्टर फिनाले नंबर 1. लास्ट बॉल. मिडल षटक येईल का हा प्रश्न होता आणि निश्चितच शेवटच्या चेंडूवरती मात्र मिडल केलंय. चांगल्या पद्धतीनं खेळला धनंजय पाटील. सरळ भिरकावून दिलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 3 षटकं संपलेली आहेत. स्कोर कार्ड वरती जोडल्यात 37 धावा. चला स्पीडअप करा. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला बरोबर 15 मिनिटं होत आहेत. स्पीडअप करा. शेवटच्या 1 षटकासाठी तुम्हाला येतं 5 मिनिटं आहेत. तुम्ही चला स्पीडअप करा मित्रांनो. शेवटच्या
अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. स्कोअर कार्ड वरती तब्बल 37 धावा इथपर्यंत जोडल्यात. 38 धावा. उर्वरित 3 चेंडू चौथ्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. सहा चेंडूंवरती किती जास्तीत जास्त धावा जमवते? 37. 37. इथं हा चेंडू पहा. पहिलाच बॉल सरळ विकेट किपरच्या हातात डॉट येतोय. ऑफ स्टंप वरती खेळवत असताना वंश गायकर खेळतो स्ट्राईक वरती. यंगस्टर खेळाडू. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. पहिला डॉट फेकलाय गोलंदाज दर्शन मोरे. इथं सुद्धा बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. झेलची संधी हवेत झेपावत असताना टिपण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इथं 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावा येतील. स्कोअर कार्डला ऍड केल्या जातील. धावफलक जातं ते 39 वरती. 39. 3 षटकांमध्ये 37 धावा होत्या. त्यानंतर यावेळेस आपण पाहताय पहिला डॉट. या चेंडूवर दुहेरी धाव. स्कोअर कार्ड आपण पाहिलं 2 धावांनी पुढे सरकलं 39 वरती. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. फटका जबरदस्त. चेंडूला जसा मिडल झालाय बॅटला तसा सरळ पाठवला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. त्रेचाळीस धावा इथं धावफलकावरती आज जमा केल्यात. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंवरती किती धावा जमवतील हे आपल्याला पाहायचंय. वंश गायकर राईट हँडेड फलंदाज, युवा यंगस्टर खेळाडू, चांगली बॅटिंग करतोय. इथं सुद्धा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी झेल कॅरी झाला नाही. एक सिंगल धाव कंप्लीट केली. लक्ष असणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी आपण पाहताय तर चेंडू हातात आल्या आल्या लगेच जर थ्रो आला असता तर कदाचित त्या ठिकाणी विकेट आली असती. सिंगल येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्ट्राईक रोटेट होतीये. स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल ते 44. 44 ऑन द बोर्ड. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5वा चेंडू समोर खेळतायत. लॉंग ऑफ वरती राहुल त्या ठिकाणी पकडून फेक होईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. स्कोअर कार्ड जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल 46 वरती. 46 ऑन द बोर्ड. क्वालिफायरचा हा सामना आहे. आपण पाहताय क्वार्टर फायनल नंबर 1. लास्ट ओव्हर लास्ट बॉल. पूर्वार्धातला हा शेवटचा चेंडू. इथं आडव्या बॅटनं प्रहार केलाय. जबरदस्त प्रहार. गॅप सिलेक्शन प्रॉपर. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटक संपलंय 4थं. 4 षटकांच्या अंती जमवल्या 50 धावा आणि 51 धावांचं इथं दिलंय टार्गेट. पूर्वार्ध संपलेला आहे. चला पुढची मॅच. चला मारीगोल्ड आणि झिनिया दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. मारीगोल्ड आणि झिनिया या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जातोय. चला बिगोनिया आपण लगेच मैदानात जाऊन फिल्डिंग लावून घ्या. बिगोनिया टीम आपण फिल्डिंग सजवून घ्या. तत्पूर्वी या ठिकाणी टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. झिनिया ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट नेक्स्ट मॅच साठी. आणि इथं 51 धावांचं टार्गेट आहे. टार्गेटचा पाठलाग करायला सुरुवात होईल आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात प्रथमेशजी ठाकूर सर आपल्याला जोडले जातील. धन्यवाद.
टार्गेट 50 असेल, 50 धावांचं टार्गेट असेल, लक्षात ठेवा. 49 ऑन बोर्ड, 49 लागले दाफल कवरती आणि टार्गेट 50चं आहे. 50चं टार्गेट आहे, थोडं करेक्शन करतोय. 50. चला मॅच सुरू करायची आहे लगेच. स्टॉपवॉच आम्ही सुरू करीत आहोत, लक्षात ठेवा. स्टॉपवॉच आता सुरू केला आहे. 1:16 स्टॉपवॉच सुरू झालेला आहे, या गोष्टीची नोंद घ्या. त्वरित मॅच सुरू करा. भारत यार गोलंदाजी मार्कवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षेत्री जे आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि सुरुवात तर झाली या डावाची. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 50 धावांचा पाठलाग करताना पहिल्या बॉलवरती सिंगल लावून कंप्लीट केली गेली आहे. 1:17 पहिला बॉल पडलेला आहे. रिजन्सी अनंत फ्रेंडशिप टुर्नामेंट 2025 को स्पॉन्सर्ड बाय द बार शरीफ, राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ठाकूर इंजिनिअरिंग, ठाकूर एंटरप्राइजेस इंजिनिअरिंग वर्क, फायर अँड सेफ्टी सर्व्हिसेस, श्री साई सुगंधी, काळेबंधू आंबेवाले अँड दिशा एज्युकेशनल कन्सल्टन्सीज. या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. मी डोंबिवलीकर, त्यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला राहिलं, त्यांचं देखील महत्त्वपूर्ण आभार आम्ही या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करतोय. भोनिका स्पोर्ट्स क्लब आयोजित ही स्पर्धा आपण अनुभवतोय. विजन सेलंतम फ्रेंडशिप टुर्नामेंट 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. आज दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. पुढचा बॉल ऑन साईडला टॅप करतायत. अंडरआर्म स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत टीमची टोटल स्कोर मित्र आम्हाला कळवतायत. 3 धावा दाखल करते. 3 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल इथे पूर्ण केले जातील. राहुल स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळेल. यापूर्वी अप्रतिम आवाज आपण ऐकला मराठी भाषेतून तंत्रशुद्ध समालोचन सोमनाथजी खाडे सरांचा. आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. पुढचा बॉल लॉफ केलाय. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. विकेटची दाट संभावना आहे. पहिल्या विकेटचं पतन होऊ शकतं. इथे मात्र कॅच केले. ड्रॉप. जीवनदान मिळालं आणि कॅच सुटल्याच्या नंतर समोरील फिल्डरला सांगतायत कॅच इथे मात्र कंप्लीट होत नाहीये. कॅच ड्रॉप होते. ते जीवनदान मिळाले.
गोलंदाज होतोय सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटनं आत येतो तो चेंडू. ऑन साइडला खेचला आडव्या बॅट डीप मध्ये. वाडिश लॉंगॉनला फिल्डर तिकडे तैनात आहेत. एकच धाव मिळेल. एकेरी धाव्याने फारसा स्कोर कार्ड वरती इम्पॅक्ट पडणार नाहीये. सिंगलने धावा संख्या पुढे सरसावली जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर टोटल 6. धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल ऑन साइडला लॉप केलाय. संपर्क तितका चांगला नाही. विनीतने कॅच ड्रॉप केली पुन्हा एकदा. इझी कॅच होती ते मात्र ड्रॉप करण्यात आले विनीतच्या माध्यमातून. कॅचेस विन द मॅचेस. चौकार नाहीये. बॉलला अडवले लक्षात ठेवा. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. आता येणारे 18 बॉल आणि 42 धावांची गरज. 18 चेंडू आणि 42 धावांचा समीकरण असेल. चला बी फास्ट. फिल्डिंग लगेच लावून घ्या. हॅलो गोलंदाज होता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. द विकेट ऑन साइडला टार्गेट केल्या. फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. थेट लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार. षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती दमदार स्वागत केलंय. भूमिका स्पोर्ट्स आयोजित रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टूर्नामेंट 2025 आवेश. बॉलिंग मार्कवरती षटकारानं स्वागत केलंय. जणू काही सांगितलंय वेलकम टू दी ग्राउंड. ऑन साइडला टार्गेट केलंय. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. फिल्डर तिकडे धावतायत. त्यांचा आवाक्याच्या बाहेर चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चौकार. काय सुरू आहे? व्हॉलंटियर करतात का एक्झॅक्टली? का तिकडे एकत्र मीटिंग भरली आहे? चला मीटिंग संपली असेल तर व्हॉलंटियर आता वेगळं वेगळं व्हा ना. रिद्धेश ते टेंट काढून टाका मला तर वाटतं. त्याच्यामुळे सगळे तिकडे थांबलेत. दस का दम. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा एकवटल्या गेल्या. ऑन साइडला पिकअप शॉट स्लॉट मध्ये आला. पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. चेंडू थेट लॉंग ऑन सीमा पार. वाराच्या लाटांवरून स्वार. 6 धावांसाठी आलाय. षटकार. षटकार येतो. धावसंख्या 6च्या मदतीने पुढे. 16 धावा पहिल्या 3 बॉल वरती खर्च करतो तो गोलंदाज आवेश. 1.3 षटकांचा अखेरीस 24 धावा तब्बल धावफलकावरती. 15 बॉल 26 गरज. 15 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. आवेशनं जणू काही नाश केलाय आवेशचा. मैदानाचा आतमध्ये तो फलंदाज राहुलनं. गोलंदाज आवेशला आपण पाहतो. आवेश देखील ऑन साइड टर्न करतात. राहुल गॅप मध्ये एक्झिक्यूट करतात. 2 फिल्डर सक्सेसफुली अडवले गेल्या बॉलला. 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे आपण पाहतोय 26 वरती. उर्वरित चेंडू शिल्लक आहे. 14-24 ची गरज. 14 बॉल 24. आता काय सांगितलं मग आम्ही? चौदा बॉल 24 करत असताना उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र बघा काय करतायत.
28 धावा धावफलकावरती. 1.5 षटकांचा खेळ संपन्न. 28 धावा. 13 बॉल आणि आता विजयासाठी करायच्या धावा त्या 22. 13 बॉल 22 ची गरज. शेवटचा बॉल या षटकातला घेऊन पुन्हा एकदा आवेश होतो तयार. महागडे षटक राहिले आहे. समोर कॅच होता बॉल हवेमध्ये. कॅचची माग आणि इथे मात्र आणखीन एक कॅच ड्रॉप होतोय. 12 बॉल मध्ये पहिल्या धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल तर तब्बल 29. 2 षटकांच्या अखेरीस 29. या ओव्हर मध्ये आला 21. पुढचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि करायचा धावा 21. 12 बॉल 21. चला मॅच स्टार्ट करा. 12 बॉल 21 ची गरज आहे मॅच मध्ये. दबार शरीफ ठाकूर एंटरप्राइजेस अँड इंजिनिअरिंग वर फायर अँड सेफ्टी सर्व्हिसेस, श्री साई सुगंधी, दिशा एज्युकेशन कन्सल्टन्सी, त्यासोबत काळेबंधू आंबेवाले आणि राही टूर्स अँड ट्रॅव्हल्स या सर्वांचं बहुमूल्य योगदान आमच्या स्पर्धेला. आणि मीट डोंबिवलीकर प्रेझेंट्स बोनिका स्पोर्ट्स क्लब्स आयोजित रिजन्सी अनंतम फ्रेंडशिप टूर्नामेंट 2025. 12 बॉल 21 ची गरज आहे मॅच मध्ये. 12 बॉल 21. बॉलिंग मार्क मध्ये वंश गायकर. वंश गायकरला आपण पाहतात बॉलिंग मार्क वर. षटक क्रमांक 3. मोस्ट वेलकम ब्रिजेश भाई, स्वागत आहे आपलं देखील. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुड बॉलिंग डॉट बॉल सुरुवात करतोय. या ओव्हर मध्ये कुठेतरी धावा संख्या थांबवणं फार महत्वाचं आहे. धावांच्या गतीवरती लगाव लावणं हे फार महत्वाचं आणि त्यासाठी वंशला इन्व्हाइट केले गेले बॉलिंग मार्कवर. कालपासून फार सुंदर गोलंदाजी वंश आपल्याला पाहायला मिळाली आहे. वंश पुन्हा एकदा हा देखील फसवलाय, दूर ठेवलाय. गुड बॉलिंग. सलगचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2 निर्धाव चेंडू दबाव वाढवतात राहुल वरती आणि बॅटिंग टीम वरती. बॅक टू बॅक 2 डॉट. 10 बॉल आणि आता विजयासाठी करायचा 21. 10 बॉल 21 ची गरज आहे मॅच मध्ये. पुढचा बॉल वंश स्लॉट मध्ये ऑन साइडला टार्गेट केलंय. क्षेत्ररक्षक त्यांचा वाक्याचा बाहेर. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे 42. 42. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. 7 बॉल 8. 7 बॉल 8 ची गरज या मॅच मध्ये. आपण पाहतो शेवटचा बॉल ऑन साइडला लॉप केलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता मॅच खुली केली पूर्णपणे. 6 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. 6-2. 6-2 समीकरण असणार आहे. 2 ना 8 पाहिजे होत्या. 8 पाहिजे होत्या षटकाराला. दुसऱ्या ओव्हर मध्ये 6-2. चला 6 बॉल 2 ची गरज आहे. मॅच ऑन करा लगेच. सामन्यास सुरुवात करायची आहे.
नेबर्स वाढलेल्या शेजारी वाढलेल्या आहेत आता जवळ. फिल्डरची संख्या वाढतीये. सॉफ्टवेअर डिफेन्स केला एका धाबेसाठी. आपण पाहतोय ओव्हरथ्रो झालाय. मागे फिल्डर दूर आहेत आणि मिळेल नक्कीच. आणि याच धावेसोबत पंच इशारा करतायत मॅच फिनिश. आणि याच 2 धावांनी मात्र आपण पाहतोय ते सामना संपुष्टात आलाय आणि सामना ते जिंकलाय तो ब्ल्यू बेल स्ट्रायकर्सनं. वेल प्लेड ब्ल्यू बेल टीम. आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेच वळतोय. नो डाऊट राहुल 43 धावा नॉट आउट बनवल्या. 5 षटकार 1 चौकाराचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 43 धावा नाबाद बनवल्या आणि तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राहुल यायचं आपण लगेच.